नमस्कार मित्रांनो. आम्ही एक महत्त्वाची तीर्थयात्रा नुकतीच करून आलेलो आहोत. ती म्हणजे उत्तरेकडील चारधाम यात्रा. ही चारधाम यात्रा जी काही आम्ही केली त्याचा अनुभव मी आपल्याशी टप्प्याटप्प्यानं शेअर करणार आहे. आता या चारधाम यात्रेबद्दल बरीच वदंता किंवा माहिती वेळोवेळी आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून मिळायची आणि त्यामुळं असं वाटायचं की ही यात्रा खूपच अवघड आहे. आणि तसं पाहिलं तर खरंच अवघड यात्रा आहे. ती आम्ही कशी केली, कशाप्रकारे केली याचं सविस्तर इतिवृत्त मी आपल्याशी शेअर करणार आहे. यात्रेला जावं की नाही, जावं की नाही, जवळजवळ गेल्या 5-10 वर्षापासून आमच्या मनात तो विचार घोळत होता. परंतु प्रापंचिक अडचणी, कौटुंबिक अडचणी या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला ते काही घडलं नाही. परंतु या फेजमध्ये मात्र आम्ही तो निर्णय करायचं ठरवलं. आमचे शेजारी चंबळकर आहेत, त्यांनी आणि मी आम्ही फॅमिलीसह गतवर्षी मेमध्ये साधारण आम्ही अयोध्या यात्रा केलेली होती चौधरी यात्रा कंपनीच्या मार्फत. तर त्यावेळेसपासून आमचे अतिशय मधुर संबंध प्रस्थापित झालेले, मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यांनी मात्र बुकिंग केलेलं होतं आणि तेही आमच्या मागं लागले की काका तुम्ही काही करा पण चला आमच्यासोबत. आमच्या निमित्ताने तुमचं होईल, तुमच्या निमित्ताने आमचीसुद्धा यात्रा घडेल. त्यामुळं आमचा विचार अजून जरा प्रबळ होत चालला. घरातसुद्धा विचारलं सगळ्यांना. सगळ्यांनी घरातून सांगितलं की काय हरकत नाही, तुम्ही जाऊन या. विषय असा होता की आमचे वय आता 70च्या आसपास आम्ही दोघंही आहोत, मी आणि माझी पत्नी. तिचे दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झालेले आहेत. माझ्याही पायामध्ये रॉड टाकलेले आहे आणि अशा परिस्थितीत एवढ्या अवघड यात्रेतला चढ उतार किंवा तिथले जे काही दळणवळण आहे ते काही आम्हाला शक्य होईल की नाही याबाबतीत साशंक होतो. परंतु इच्छा मात्र प्रबळ व्हायला लागली आणि सगळ्यांच्या इच्छेनं, सगळ्यांच्या अपेक्षानं किंवा पाठीमागं लागल्यामुळं आणि आमची मनातून इच्छा असल्यामुळं आम्हीसुद्धा तो यात्रेला जाण्याचा निर्णय केला. आणि असं केल्याच्यानंतर मग निर्णय ठरल्याच्यानंतर आम्ही चौधरी यात्रेला फोन केला. गतवर्षी आम्ही अयोध्या यात्रेला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस संतोष म्हणून चौधरी यात्रेतला कंपनीचा एक सुंदर यात्रा व्यवस्थापक, टीम मॅनेजर आहे. अतिशय चुणचुणीत मुलगा आणि तो अगदी म्हणजे मला मुलासारखाच आहे. खूप अगदी आत्मीयतेनं तो सहकार्य करतो, सगळ्यांची काळजी घेतो. हा त्याचा अनुभव आम्हाला होता. योगायोगानं फोनवर तोच होता चौधरी यात्रेला फोन केल्याच्यानंतर. अरे म्हटलं संतोष, आपलं यात्रेला जायचं ठरलं आहे. चौधरी आपलं चारधाम यात्रेचा कार्यक्रम ठरला आहे आणि 31च्या बॅचचं आमचं रिझर्वेशन कर. त्यांच्या बॅचेस आम्हाला माहीत झालेल्या होत्या ब्राउचरवरून. 31च्या बॅचला चंबळकरांनी रिझर्वेशन केलेलं होतं. परंतु 31 तारखेची माझी जरा अडचण अशी होती की माझा धाकटा भाऊ त्या दिवशीच रिटायर होत होता आणि त्याचा आम्ही स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. पण तोही सोडून जाणं तसं मनाला पटत नव्हतं. मग त्याला फोन केला, म्हटलं आमचं 31च्या बॅचचं बघ बुवा रिझर्वेशन किंवा 1 तारखेचं बघ. तर त्याचा फोन आला की किती सीटचं करायचं काका? म्हटलं 2 सीटचं आमचे, मी आणि काकू दोघंजण आम्ही. नाही नाही म्हणला, ते दीदी मावशीला तुम्ही बरोबर घ्या, कारण त्याही गेल्या वर्षी अयोध्या यात्रेला होत्या. त्यांचंही खूप तुमच्या निमित्तानं त्यांचं घडलं, त्यांच्या निमित्तानं तुमचं घडलं आणि तुम्हालाही सोबत होईल असा विचार करून तुम्ही दीदी मावशीला सोबत घ्या. आता दीदी म्हणजे आमची धाकटी बहीण विजू. ती प्रत्येक यात्रेला कुठेही जायचं झालं तर आमच्याबरोबर नेहमी असतेच. कारण एवढे घनिष्ठ संबंध आमचे म्हणजे भावा बहिणीचे रिलेशन्स आहेत की ती मी सांगितल्यानंतर कधीही नाही म्हणत नाही कुठल्याला आणि अगदी मनापासून तिचं सगळं सहकार्य असतं. अगदी हिरिरीनं कामाला लागते. ती सगळ्या गोष्टीची व्यवस्था ती
स्वतःहून करते. तर अरे म्हटलं बा दीदीला काही येणं होत नाही, कारण त्यांच्या घरच्या अडचणी आहेत, त्यामुळं तू आमच्या दोघांचंच बुकिंग कर. नाही नाही म्हणलं काका, तुम्ही दीदी मावशीला बरोबर घ्या, वाटल्यास मी बोलतो दीदीशी आणि मी आज काही बुकिंग करत नाही, मी घरी येतो, मग आपण सविस्तर बोलू आणि बुकिंग करू. म्हटलं ठीक आहे बुवा. तो आला संध्याकाळी. आल्याच्यानंतर बरोबर त्याने सगळं ते पावती पुस्तक वगैरे सगळं आणलेलं होतंच आणि लावला दीदी मावशीला फोन. त्याच्या भाषेमध्ये त्याने अशा पद्धतीनं समजावून सांगितलं की दीदी तयार झाली आमच्याबरोबर यायला. आणि मग झालं. तिला फक्त आर्थिक अडचण होती. म्हटलं पैशाचा काही विचार करू नको, मी आहे सोबत, आपण हिशोब नंतर बघू. नारायणला विचार. नारायण म्हणजे तिचा मुलगा. नारायणनी सुद्धा एका मिनटात परवानगी दिली. म्हटलं काही हरकत नाही मामा, तुमच्यासोबत आईला घेऊन जा आमच्या. असं करून तो आमचा एकंदर निर्णय ठरला. आता ठरल्याच्या नंतर मग बुकिंगसुद्धा आम्ही करून घेतलं. तर तो काय म्हटला की काका 1 तारखेला जायचं, तर मग तुम्ही विमानानं का जात नाही? म्हटलं विमानाचं कर, काय हरकत नाही, विमानानं जाऊ. म्हणून विमानानं आमचं दिल्लीपर्यंत तिकीटसुद्धा त्यांनी आम्हाला पाठवून दिलं. आता दरम्यान आमच्या घरामध्ये काय झालं की आम्ही तसं पाहिलं तर आम्हाला मेमध्येच जायचं होतं. परंतु मेमध्ये घरगुती काही कार्यक्रम ठरलेले होते. आमच्या पुतणीचं सायलीचं लग्न होतं. त्यानंतर 31 तारखेला आमचा धाकटा भाऊ अविनाश हा सुद्धा निवृत्त होत होता नोकरीवरून. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हे सगळे कार्यक्रम केल्याशिवाय यात्रेला जाणं मला काही पटलं. आणि मग त्यांनी 1 तारखेचं सांगितल्याबरोबर म्हटलं काहीच हरकत नाही, हे सगळे आमचे कार्यक्रम उरकून आम्ही 1 तारखेच्या प्रोग्रामला आम्ही येऊ शकतो म्हटलं. 1 ते 15 हा प्रोग्राम आहे यात्रेचा, चौधरी यात्रा पॅकेज. त्याचं पॅकेज वगैरे ठरलं, आम्ही बुकिंग केलं आणि मग लग्न वगैरे सुद्धा झालं सायलीचं, तिथेही जाऊन आलो. 31 तारखेला मात्र सगळ्यांची भेट झाली, कारण आवीचं रिटायरमेंट असल्यामुळं सगळी आमची भाऊ बहिणी नातेवाईक सगळे त्या दिवशी जमा झालेले होते. अगदी तो दिवस हसण्या खेदळण्यात गेला आणि सगळ्यांच्या भेटी झाल्या. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आम्हाला आणि अशा रीतीनं मग आमची इच्छा तर अजून प्रबळ होत गेली. आम्ही तयारीला लागलेलोच होतो. दवाखाना झाला, औषध पाणी वगैरे सगळं काय काय असतं आवश्यक ते आम्ही बरोबर घेतलं. गरम कपडे वगैरे सगळ्यांच्या सूचना वारंवार चालूच असायच्या, गरम कपडे वगैरे घेतले आणि अशा पद्धतीनं आम्ही यात्रेला जाण्याची तयारी केली. 1 तारखेला 1 जूनला सकाळी नारायणनं आम्हाला एअरपोर्टला सोडलं. सामान आमच्याबरोबर भरपूर होतं, त्यामुळं तो टॅक्सी करून आम्हाला त्याने एअरपोर्टला सोडलं. गेट पास वगैरे काय असतो ते फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण करून दिल्या आणि अशा पद्धतीनं आम्ही 7:40च्या विमानामध्ये बसलो. ते 2 तास मजेत गेले आमचे, काही त्रास झाला नाही. तब्येतीचा त्रास हा सुरुवातीपासून होताच, काही जाणार नाही. उतरल्यावर मात्र एअरपोर्टला उतरल्याच्यानंतर विमानं उतरतं त्या ठिकाणापासून गेट खूपच लांब होतं, तेवढं मात्र आम्हाला खूप चालावं लागलं आणि माहिती काहीच नसल्यामुळं म्हटलं आपल्या बॅगा वगैरे सगळ्या त्या कुठं मिळतील काय मिळतील चौकशी करत 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 जवळजवळ साधारण 2.5-3 किलोमीटर आम्हाला पायी चालून तो शेवटी गेटपर्यंत आम्ही गेलो. बेल्टवरच्या बॅगा वगैरे सगळ्या घेतल्या. बॅगा घेतल्याच्यानंतर मग ते सगळं ओझं जाणवायला लागलं. मग आम्ही तिथं ते ट्रॉली वगैरे असतात त्या ट्रॉली घेतली आणि त्या ट्रॉलीमध्ये सगळं सामान टाकून दमादमाने आम्ही आपलं संतोषनं सांगितलंच होतं की विमानतळाच्या बाहेर आलं की तुम्हाला मेट्रो स्टेशन दिसेल, त्या मेट्रोनं तुम्ही न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला यायचं. म्हटलं काय हरकत नाही. त्याला फोन केला पण फोन काही लागत नव्हता. शेवटी म्हटलं जाऊ दे, आपल्याला न्यू दिल्ली स्टेशनला जायचं होतं, आपण जाऊ मेट्रो. सगळं सामान कसं बसं आम्ही वाहतूक करत करत मेट्रो स्टेशनला गेलो, तिकीट काढलं. मेट्रोमध्ये मात्र अगदी कम्फर्टेबल वाटलं, बसायला जागा व्यवस्थित मिळाली आणि तो साधारण 1 तासाचा प्रवास असेल. न्यू दिल्लीच्या मेट्रो स्टेशनला आम्ही उतरलो, परंतु मेट्रो स्टेशन आणि न्यू दिल्ली स्टेशन हे तसे पाहिलं तर समोरासमोर जवळच आहे, परंतु मधून रस्ते ट्रॅफिक हे सगळं असल्यामुळं जवळचं अंतर असलं तरी आमच्या तब्येतीनुसार आम्हाला ते अवघडच वाटू लागलं
परंतु काही असो, आता शेवटी आल्या प्रसंगाला निघून न्यायचं आहे. आम्हाला पोलीससुद्धा मिळेना तिथं. आणि संतोषला फोन केला, लागला. तो म्हणला, काका तुम्ही कसंही करून 9 नंबर प्लॅटफॉर्मवर या. आता 9 नंबर प्लॅटफॉर्म आम्हाला काहीच माहीत नाही. विचारत सामान हळूहळू शिफ्ट करत दमादमाने आम्ही कसं तरी 9 नंबर प्लॅटफॉर्मला पोहोचलो. आणि तिथं मात्र संतोष आमची वाटच पाहत होता. बाकीचे यात्रेकरूसुद्धा आमच्या बॅचचे जे जवळजवळ 25 यात्रेकरू आमच्यासोबत होते, ते सुद्धा तिथं येऊन थांबलेलेच होते. भुका लागलेल्या होत्या. सामानाची व्यवस्था संतोषनं लावली म्हणून बरं झालं. सामान एका ठिकाणी ठेवलं आणि जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण वगैरे केलं. आता तिथून पुढची आमची ट्रेन दुपारी 3 वाजता होती. न्यू दिल्ली टू हरिद्वार. त्याचं 3 वाजताच्या ट्रेनचं रिझर्वेशन होतं. आम्ही 1-1:30 वाजता जेवण वगैरे करून स्टेशनवर येऊन बसलो. 3 वाजता बरोबर ट्रेन लागली आणि संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या सुमाराला आम्ही हरिद्वार स्टेशनवर उतरलो. हरिद्वारला पण आणखी ते सगळं लटांबर वागवत फिरणं आलं. परंतु निवडलं. बाकीच्या प्रवाशांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. खरं म्हणजे आमचे सहप्रवासी अतिशय म्हणजे कोऑपरेटिव्ह होते. त्यामुळं आमची सगळी यात्रा पुढचीसुद्धा निघली. त्यांनी सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला रिक्षा करून दिल्या होत्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी. रिक्षामध्ये कसं सामान कोंबलं आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. गरम जेवण तयारच होतं. चौधरी यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे जेवण अतिशय छान असतं. महाराष्ट्रीयन पद्धतीचं असतं. आपल्याला पचेल असं असतं. जास्त तेलकट नाही, तिखट नाही, अशा पद्धतीचं ते जेवण असल्यामुळं आम्हाला भुका लागलेल्याच होत्या. व्यवस्थित जेवणे खाणे झाले आमचे. आणि जेवतानाच अनाऊन्समेंट केली की सगळ्या यात्रेकरूंना पहाटे 3 वाजता तयार राहायचे. 3 वाजता तिथून बस सुटेल. आपला पहिला मुक्काम हा बडकोटला असेल. ठीक आहे, अनाऊन्समेंट वगैरे सगळं ऐकली आम्ही आणि निवांत जाऊन झोपलो. पण पहाटे 3 वाजता उठायचं टेन्शन होतंच. उठवलं. दीदीबरोबर असल्यामुळं सगळ्या गोष्टीची आमची लाईन लागते हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तिनं उठवलं. गडबडीत स्नान वगैरे करून घेतले आणि एकदाच आम्ही त्या बसमध्ये जाऊन बसलो. पुढच्या इतिवृत्त मी नंतरच्या भागात आपल्याला शेअर करेन. थँक्यू.